तर परराष्ट्र सचिव यांनी हे स्पष्ट केलेले आहे की भारत पाकिस्तान डीजीएमओमध्ये युद्ध थांबवण्यासाठी करार झालेला होता। मात्र या कराराचं पाकिस्तानकडून उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाकिस्तान या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे। हे अतिक्रमण निंदनीय आहे। पाकिस्तानने कारवाई करावी, पाकिस्तानने ही बाब गांभीर्याने घ्यावी। आमच्या सैन्याचं पूर्णपणे लक्ष आहे। हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत असं परराष्ट्र सचिवांकडून या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडून गोळीबार केला जातोय आणि या गोळीबाराला कठोरपणे उत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देखील देण्यात आल्याचं परराष्ट्र सचिवांनी आता सांगितलेलं आहे। सर्व परिस्थितीवर आणि विशेषतः पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर भारतीय सैन्याचं बारकाईने लक्ष असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि शस्त्रसंधी तोडण्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचंही मिस्त्री म्हणाले। परराष्ट्र सचिवांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की भारतीय सैन्य स्पष्ट आहे। पाकिस्तानने स्थिती समजून घ्यावी। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाची जी पत्रकार परिषद झाली, कर्नल सोफिया कुरेशी यांनी सुद्धा ठणकावून सांगितलेलं होतं की भारतीय सैन्य हे सज्ज आहे, अलर्ट आहे। ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून खोटे आरोप करण्यात आलेले होते त्या आरोपांचं खंडन करत ते आरोप कसे चुकीचे आहेत हे परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं। आणि ही पत्रकार परिषद संपत असताना कुरेशी यांनी स्पष्ट केलेलं होतं की भारतीय सैन्य हे अलर्ट आहे, दक्ष आहे, सज्ज आहे। आणि तसंच आता परराष्ट्र सचिवांकडून सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की भारतीय सैन्याचं परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेले आहेत। संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार झाला, ज्याची घोषणा खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली होती आणि त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिला होता आणि अधिकृत भूमिका एक्स हँडलवर त्या संदर्भातली मांडलेली होती। पण हा युद्ध करार होऊन काही तास होत नाही तर नापाक पाकिस्तानने परत एकदा सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केला आणि आपले काही ड्रोन भारताच्या हद्दीत पाठवले आहेत। काही ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न सुद्धा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे आता पाकचं हे अतिक्रमण अतिशय निंदनीय आहे। पाकने सीज फायरचं व्हायोलेशन केलेलं आहे। आपण काय कृती करतोय याचं भान पाकिस्ताननं ठेवावं असं देखील मिस्त्री यांनी म्हटलेलं आहे, जे की भारताचे परराष्ट्र सचिव आहेत। भारत पाकिस्तानमध्ये वाढता तणाव हा जगासाठी चांगला नाही आणि अमेरिका त्याच्यासाठी मध्यस्थी करत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलं। आणि आज ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं ट्विट आलं की युद्धबंदी दोन्ही देशांमध्ये जी आहे ती झालेली आहे, अभिनंदन करतो, दोन्ही देशांनी सामंजस्य जे आहे ते दाखवलेलं आहे। मात्र हे करत असताना आता ज्यावेळेला पाकिस्तानने ही आगळीक केली आहे, पाकिस्तानने पुन्हा कुरापती करायला सुरुवात केलेली आहे, तर त्यावेळेला अमेरिकेची भूमिका काय असणार याकडे सुद्धा संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काल भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये अमेरिकेनं मध्यस्थी केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं, त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता ज्यावेळेला पाकिस्तानने आगळीक केली आहे, वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन त्यांच्याकडून केलं जातंय, युद्धबंदी 5 वाजता जाहीर झाली, त्याच्यानंतर दोन्ही बाजूने लष्कराकडून आता सहमती असेल हे सुद्धा जाहीर करण्यात आलेलं होतं। कुठलेही आता हल्ले होणार नाहीत यावर सहमती दर्शवण्यात आलेली होती। पाकच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओंना फोन केलेला होता, संवाद साधलेला होता आणि त्यावेळेला म्हणजे आता मिस्त्री यांच्याकडून सुद्धा ही माहिती देण्यात आली आहे की भारत पाक डीजीएमओमध्ये युद्ध थांबवण्यासाठी मध्ये करार झालेला होता, मात्र त्याचा पाककडून उल्लंघन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता अमेरिकेची भूमिका काय असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।